यानंतर पुढची महत्त्वाची बातमी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे सध्या राज्यातलं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय। कुणाची कुणासोबत युती होणार, कुणाची कुणासोबत आघाडी होणार याकडे राज्यातल्या सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं। अशातच महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसनं घेतलेल्या एका भूमिकेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबईमध्ये मोठी कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जाते। काँग्रेसने नेमकी काय भूमिका घेतली आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेला त्याचा नेमका कसा फटका बसणार आहे पाहूयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबईत काँग्रेसकडून स्वबळाचा नारा, काँग्रेसच्या भूमिकेमुळे मवियात उभी फूट, काँग्रेसच्या निर्णयामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला फटका। बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला जबर फटका बसलाय। 60 जागी निवडणूक लढवलेल्या काँग्रेसला अवघ्या 6 जागा आपल्या पदरात पाडून घेता आल्यात। मात्र या जागा जिंकण्यासाठीही काँग्रेसला तारेवरची कसरत करावी लागली आहे। या पराभवानंतर काँग्रेसनं दिल्लीमध्ये खलबतं करून महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कशा प्रकारे करिश्मा दाखवता येईल यावर मंथन केल्याचं समजतंय। यावेळेला काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये उभी फूट पडलेली आहे। मुंबई महानगर पालिका के चुनाव में कांग्रेस पार्टी अकेले लड़ेंगे, 227 सीटों में लड़ेंगे। हमारे जिला कांग्रेस कमेटी, ब्लॉक कांग्रेस कमेटी और पदाधिकारी सारे लोगों की इच्छा यही है कि अकेला लड़ना क्या है, हम अकेले लड़ेंगे। अरे लोकल बॉडी इलेक्शन है, लोकल लेवल पे जो हमारे कार्यकर्ता बोलेगा वही करना चाहिए। आता काँग्रेसनं स्वबळाचा नारा देण्याची काही कारणं देखील आहेत। यातलं मुख्य कारण म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये वाढलेली जवळीक। स्वतः मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनीही हे कबूल केलंय। ठाकरे ज्यांच्या सोबत जातायत त्यांच्या सोबत आमची विचारधारा जुळत नसल्याचं वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे म्हटलंय। शिवाय मुंबईमध्ये काँग्रेसची भिस्त ही कायम उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवर राहिलेली आहे। मनसे सोबत जर ते आघाडीत असतील तर मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावेल आणि त्याचा फायदा पर्यायानं महायुतीला होईल असा काँग्रेसच्या नेत्यांचा अंदाज असू शकतो। पण आमचं आज एक साधाच म्हणणं आहे की आमची एक विचारधारा आहे, त्या विचारधारेला घेऊन आम्ही येणाऱ्या काळात जाणार। आम्ही ज्या वेळा ज्या पक्षांबरोबर गेलो तिथे आम्ही प्रामाणिकपणे काम केले, पण आमच्या विचारधारेला बरोबर घेऊन जाणारा आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठेवणारा आणि देशाचं संविधान मानणाऱ्या पक्षाबरोबरच आम्ही जाणार। कायदा सुव्यवस्थेला जी लोक मानतात, आम्ही देशाच्या संविधानाला मानतो, त्या लोकांवर आम्ही करू। त्यांचा जो निर्णय असेल तो शिवसेना पक्षाने त्यांचा काँग्रेसला मनसेचं वावडं का आहे त्यामागेही काही महत्त्वाची कारणं आहेत। मनसे आणि काँग्रेसची विचारधारा पूर्णपणे वेगळी। मनसे मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सतत आग्रही, काँग्रेसची मात्र सेक्युलर विचारधारा। मनसेमुळे काँग्रेसचा उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दुरावण्याची भीती। ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत गेल्यास जागा वाटपात अडचणी होणार। जागा वाटपात कमी जागा मिळण्याची काँग्रेसला भीती। ही काही संभाव्य कारण आहेत ज्यामुळे काँग्रेसला मनसे सोबत नकोय। दरम्यान आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तर वेगळी चूल मांडण्याचाच काँग्रेसनं निर्णय घेतलाय आणि त्यांच्या या भूमिकेवर ठाकरेंची शिवसेना मात्र चांगलीच नाराज आहे। भाजपला हरवायचं असेल तर एकत्र लढायलाच हवं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। कोणत्या पक्षाने कोणती भूमिका घ्यावी हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं आणि त्यामुळं जर अशा काही गोष्टी ते ठरवत असतील किंवा ठरवायचे असतील तर त्याला समोरचे आमच्यासारखे काय करणार आहे, काय करणार नाही। त्यांनी त्यांची भूमिका ठरवायला आमची काय हरकत असायचं काहीच कारण नाही। मुंबई ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा गड आहे आणि त्यांच्यामुळेच मुंबई आहे, त्यांची भूमिका आहे। परंतु त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे काही ठिकाणी, कारण कसं असतं की प्रत्येकाचे वेगवेगळे मतं असतातच, असं नाही की आमचेच मतं खूप। एकूणच काय तर काँग्रेसच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीमध्ये मुंबईत तरी फूट पडल्याचं चित्र आहे। दरम्यान काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेची ही मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे। कारण सातत्यानं हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरणारी ठाकरेंची शिवसेना जेव्हापासून महाविकास आघाडीत आहे तेव्हापासून त्यांची भूमिका सुद्धा काहीशी मवाळ झाल्याचं पाहायला मिळालं।
मात्र मुस्लिम मतदारांचा मोठा वर्ग हा काँग्रेसच्या मागे असल्यामुळे काँग्रेसच्या या निर्णयानंतर ठाकरेंच्या मतपेटीवर सुद्धा याचा परिणाम होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केलेली आहे. काँग्रेसने आज डिक्लेअर केलंय की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना व मनसेबरोबर जाणार नाही. त्याचं नुकसान हे महाविकास आघाडीला म्हणजे शिवसेनेला निश्चित होईल. अशा परिस्थितीत भाजपला इथे सत्ता मिळवण्यात, भाजप आणि शिवसेनेला सत्ता मिळवण्यामध्ये सोपं जाईल अशी परिस्थिती मुंबईमध्ये आहे. ठाकरेंची शिवसेना त्यामुळे आता कोंडीत सापडल्याचं बोललं जात आहे. कारण काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेनं ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुस्लिम मतांवर थेट परिणाम होऊ शकतो. त्यात जर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच मुस्लिम मतदारांचं मतविभाजन झालं तर त्याचा थेट फायदा हा भाजपलाच जास्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरेंची शिवसेना काय निर्णय घेते याकडे सर्वांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.